अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी गुरु असतोच. आयुष्यामध्ये प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी गुरु असतोच. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर, क्षणाक्षणाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण नेहमी काहीतरी शिकत असतो. बोला जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरही आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर, या ब्रह्मांडावर विश्वास ठेवून हा संदेश ऐक. मामा म्हणतात, माझ्या बाळा, नको होऊ उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ आहे मी तुझा विश्वास. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो भक्तांनो, आपले हे बाळूमामांचे दैवी संदेश आहेत, तर आपले हे संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बाळूमामांचे हे पुण्याचे कार्य तुम्हीही करा. बाळूमामांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मामांवर विश्वास ठेवून मामांचे संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. चला तर मग भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा दैवी संदेशाला आपण सुरुवात करूया. आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये मनातून तू मला हाक मार, मी येईन. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे, तर तू घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. भक्तांनो, अगदी सत्य सांगायचे झाले तर आपण माणूस म्हणून जन्माला आलो, हेच आपले परमभाग्य आहे. भक्तांनो, 84 लक्ष योनींचा खडतर प्रवास करून आपल्याला या नरदेहात केवळ परमेश्वरी कृपेने जन्म जो लाभला आहे, त्यांचा आपण लाभ घेत आहोत. कृतज्ञ भावनेने फक्त त्या आनंदी अनंत पसरलेल्या परमेश्वराच्याच नामचिंतनात गर्क होत मोक्षप्राप्तीच्या दिशेने प्रवास करणे आपल्या हिताचे आहे, हे प्रत्येक जीवाने लक्षात घेतले पाहिजे. केवळ देहभावनेने जगणे म्हणजे परमेश्वरी अथांग कृपेचा अवमान केल्यासारखे होते. नरदेहाचे सार्थक केवळ नामाच्या अखंड चिंतनातच दडलेले आहे. परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी नरदेह हेच खरे तर मूळ भांडवल आहे. याचे भान ठेवा आणि या नरदेह प्राप्तीचा सदुपयोग मोक्ष प्राप्तीसाठीच करा. नामस्मरण हेच तर खरे परमेश्वराच्या प्राप्तीचे एकमेव शाश्वत साधन आहे. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा. त्याच्या नामस्मरणात राहा, त्याच्या चिंतनात राहा, त्याच्या आठवणीत राहा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नशिबात धनसंपत्ती असते, त्याला हे 9 संकेत मिळत असतात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये अफाट संपत्ती येण्यापूर्वी हे 9 शुभ संकेत मिळतात. ज्या व्यक्तीच्या नशिबात भरपूर पैसा असतो, त्याच्या आयुष्यात हे 9 चिन्हे येतात. अरे मुला, श्रीमंत कोण होऊ इच्छित नाही? धनाची देवी लक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्त होत असते. ज्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर संपत्ती मिळणार आहे, तिच्यावर देवी लक्ष्मी तिच्या अनंत आशीर्वादाचा वर्षाव करत असते. म्हणून बाळा, जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप संपत्ती येणार असते, तेव्हा त्याला काही शुभ संकेत, शुभ चिन्हे मिळत असतात, ज्याद्वारे त्याला कळते की देवी लक्ष्मीची उपस्थिती त्याच्या घरात आहे, लक्ष्मीचे आगमन झाले आहे आणि माता राणी लवकरच त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहेत. यामुळे त्या व्यक्तीला कळते की लवकरच त्यांना चांगला काळ सुरू होणार आहे आणि त्यांचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते ना,
तेव्हा त्या व्यक्तीला शास्त्रामध्ये सांगितलेल्या काही विशेष चिन्हे मिळतात. माझ्या बाळा, जर त्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल माहिती असेल तर तो त्यांचा आणखी चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकेल. वास्तुशास्त्रात असे काही खास संकेत सांगितलेले आहेत जे जर कोणाच्या लक्षात आले तर तो त्याचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला हे संकेत मिळाले तर त्याने समजून घेतले पाहिजे की लवकरच त्याच्या आयुष्यात धनसंपत्ती आणि आनंद येणार आहे. त्या लक्षणांबद्दल आज मी तुला माहिती सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर हा दैवी संदेश तुम्हाला शेअर करायचा आहे. कमेंटमध्ये बाळूमामांचा आणि माता लक्ष्मीचा जयघोष तुम्हाला करायचा आहे. पहिला प्रश्न, एखाद्याशी व्यवहार करताना तुमच्या हातातून पैसे पडणे. मग जर तुम्ही एखाद्याशी व्यवहार करत असाल आणि तुमच्या हातातून पैसे गळून पडले तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होणार आहे. आणि थंडीशी संबंधित कोणत्याही कामासाठी जाताना जर तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये एक सुंदर स्त्री दिसली तर ते आर्थिक लाभाचे देखील एक शुभचिन्ह आहे. जर गुरुवारी कुंभारी मिळाली पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती आर्थिक लाभाची शुभचिन्हे मानली जाते. क्रमांक 2, जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गात आला तर तुम्ही काही कामासाठी तयारी करून घराबाहेर पडत असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गाने आला तर हे देखील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. माझ्या बाळा, याशिवाय जर एखादी गाय सकाळी लवकर तुमच्या घरी आली किंवा गाय तुम्हाला जर भगव्या रंगाचा साप दिसला तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. त्याला स्वप्नात पोवळे, मोती, हार, मुकुट इत्यादी दिसतात. त्याच्या घरात देवी लक्ष्मी कायमचा वास करते. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण असल्याचे म्हटले जाते. अशी स्वप्ने सूचित करतात की तुम्हाला लवकरच संपत्ती मिळणार आहे. तिसरे, जर तुम्हाला असे स्वप्न पडले की कोणीतरी तुम्हाला पैसे देत आहे किंवा तुम्हाला कुठून तरी पैसे मिळाले आहेत तर यावरून तुम्हाला असे कळते की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला लवकरच प्रचंड संपत्ती मिळू शकते. याशिवाय जर तुम्ही सकाळी लवकर उठलात आणि तुम्हाला सर्वात आधी दही किंवा दूध दिसले तर हे देखील एक चांगले आणि शुभ लक्षण मानले जाते. जर तुम्ही सकाळी लवकर घराबाहेर काही कामासाठी निघाला असाल आणि कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला वाटत एखादे नवविवाहित जोडपे दिसले तर हे देखील तुमच्यासाठी खूप शुभ असे संकेत आहे. हे चिन्ह तुमच्या चांगल्या दिवसाबद्दल तुम्हाला माहिती देऊ इच्छित आहे. चौथं लक्षण असं आहे, जर कधी एखादा पक्षी तुमच्यावर पडला तर एखाद्या पक्षाने एखाद्या व्यक्तीवर विष्ठा टाकली तर तुम्हाला त्याबद्दल अजिबात वाईट वाटून घेऊ नका किंवा त्या पक्षाबद्दल काही वाईट बोलू नका, कारण ते तुमच्यासाठी खूप शुभ असं लक्षण आहे. लोकमान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीवर पक्षी विष्ठा टाकतो तर त्या काळापासून त्याचे चांगले काळ सुरू होतात आणि त्यामुळे त्याचं नशीब बदलतं, चमकतं. याशिवाय जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकड दिसले तर ते तुमच्या चांगल्या काळाचे शुभ लक्षण आहे. हे तुम्हाला कळवते की तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकटे, पैशाचे मार्ग दूर होणार आहेत. आता 5वा क्रमांक जाणार आहे. जर तुम्हाला रात्री आकाशात तुटलेले तारे दिसले तर तुम्ही लगेच तुमच्या इच्छेपैकी एक इच्छा पूर्ण केली असे समजा. तुटलेला तारा पाहिल्यानंतर जर तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा केली तर ती 30 दिवसात किंवा भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता असते असा विश्वास आहे. भक्तांनो, स्वप्नात कासव दिसणे हे देखील खूप शुभ संकेत, शुभ लक्षण आहे, कारण भगवान विष्णूने एकदा कच्छप अवतार घेतला होता. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसले तर तुम्ही असे समजू नका की भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी शुभ घटना घडतील, सुख आणि समृद्धी येणार आहे. 6वा क्रमांक असा आहे, जर तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा रस्त्यावर मोर दिसला किंवा तुम्हाला मोर नाचताना दिसला तर हे तुमच्या चांगल्या दिवसाच्या सुरुवातीचे लक्षण मानले जाते. मोर दिसणे हे खूप शुभ लक्षण आहे.
याशिवाय जर हत्ती तुमच्या घराच्या मुख्य दाराशी गेला आणि कान वर करून उभा राहिला तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या कुटुंबाचे सुख आणि समृद्धी वाढणार आहे. 7वा क्रमांक असा आहे, जर तुम्हाला स्वप्नात किंवा रस्त्यावर सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. हे एक लक्षण आहे की तुमचे नशीब आता बलवान होणार आहे. जर तुम्ही रस्त्यावरून जात असाल आणि तुम्हाला उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी तुमच्यावर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. 8वं लक्षण असं आहे की जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला जाता असाल आणि घराबाहेर पडताच तुम्हाला काही गोष्टी विसरल्याचे आठवले तर ते वाईट काळ निघून जाण्याचे लक्षण मानले जाते. जर तुम्हाला रस्त्यावर चालताना एक नाणे सापडले तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही उधार दिलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत. याशिवाय तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत आणि समृद्ध असल्याचेही हे लक्षण आहे. पूजा करताना जर देवाची मूर्ती तुटली किंवा फुटली तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देव प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर हे लक्षण आहे. जर तुम्हाला रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. सकाळी उठताच जर तुमची नजर दूध किंवा दह्याने भरलेल्या भांड्यावर पडली तर समजून घ्या काहीतरी शुभ घडत आहे. असे होणार आहे. सकाळी लवकर शंख किंवा मंदिरातील घंटाचा आवाज ऐकणे हे देखील खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला सकाळी आणि संध्याकाळी ऊस दिसला तर ते पैशाची संबंधित बाबींमध्ये यश दर्शवते. 10वे लक्षण, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी, हिरवळ, लक्ष्मीचे आव्हान घुबड दिसले तर समजावे येणाऱ्या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची संबंधित समस्या दूर होणार आहेत. जर आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असू आणि वाटेत लाल साडीत पूर्ण 16 दागिने घातलेली एखादी महिला दिसली तर हे देखील एक चांगले लक्षण आहे. हे महालक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर असे झाले तर त्या दिवशी कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला सकाळी नारळ, शंख, मोर, हंस, फूल इत्यादी वस्तू दिसल्या तर ते खूप शुभ संकेत, शुभ चिन्ह आहेत. क्रमांक 11 म्हणजेच 11वं लक्षण, ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून जागे होणे. असे बरेच लोक आहेत ज्यांचे डोळे नियमित जागे होण्यापूर्वीच उठतात. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल की तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जागी होत असाल तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे आणि तुमचे बंद नशिबाचे कुलूपही उघडणार आहे. क्रमांक 12 म्हणजे 12वे लक्षण, गोमाता आगमन. जर गाय तुमच्या घरी दररोज येत असेल किंवा तुमच्याकडे अन्न मागत असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे. जर तुमच्या घरात कोणताही प्राणी किंवा पक्षी घरटे बांधत असेल तर ते तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे. याशिवाय जर तुम्हाला पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदलाचे लक्षण मानले जाते. 13वं लक्षण, कर्जबाजारी असणे. मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहात आणि अचानक तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला आहे तर हा देखील देवाचा आशीर्वाद आहे. हे एक सकारात्मक चिन्ह आहे. हे तुम्हाला कळवते की तुमचे जीवन बदलणार आहे आणि तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. याशिवाय जर आर्थिक व्यवहारात निर्णय तुमच्या बाजूने आला तर हे देखील एक शुभ असं लक्षण आहे की संपत्तीची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या लवकरच संपणार आहेत. 14वं लक्षण असं आहे की अचानक घरात काळ्या मुंग्या येणे. मित्रांनो, जर तुमच्या घरात कुठेतरी खाण्यायोग्य वस्तू पडली तर मुंग्या तिथे येतात. पण जर तुमच्या घरात असे काही नसेल पण तरीही जर अचानक तुमच्या घरी खूप मुंग्या येऊ लागल्या तर तुम्ही समजून घ्यावे की माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला अफाट संपत्ती देखील मिळणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्या मुंग्यांना मारू नये आणि लक्षात ठेवा की तुमचे पाय त्यांच्यावर अजिबात पडू नयेत. तसेच मुंग्यांच्या घराभोवती साखर मिसळलेले पीठ टाकावे लागेल. ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ले वापरून पहा. कारण हे जे काही आम्ही तुम्हाला सांगतो हे शास्त्रानुसार सांगत असतो.
म्हणून यावर विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील. म्हणून मामा आपल्याला आयुष्यामध्ये नेहमी सांगत असतात, माझ्या बाळा, जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं, म्हणजेच या ब्रह्मांडाचा खेळ सुरू होतो. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये इतरांना मदत करा. जगण्याचा कंटाळा येतो कारण आपण सतत माझं, माझ्यासाठी, माझंच याच गर्दीत अडकून राहतो. पण खरं समाधान तेव्हा वाटतं जेव्हा आपण म्हणतो, एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे देणं, भुकेल्या माणसाला अन्न देणं, समोरील व्यक्तीला फक्त कसा आहेस असं विचारणं, इतकंही पुरेसं असतं. स्वतःसाठी जगणं हे अस्तित्व आहे, परंतु इतरांसाठी जगणं म्हणजे आयुष्य आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणता तेव्हा जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. म्हणून आयुष्यामध्ये स्वतःला समाजाशी जोडून ठेवा. अनेकदा आपण गर्दीत असूनही एकटे असतो, कारण आपलं म्हणणं ऐकून घेणारा कोणीच नसतो किंवा आपण इतरांचे म्हणणे ऐकून घेत नाही. मामा सांगतात, नातं टिकवायचं असेल तर संवाद जपायला हवा. एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिकपणे गप्पा मारा, आई बाबांशी शांतपणे बोला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तसेच एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा. यामुळे तुमचं मन एकमेकाशी जुळतील आणि नातं टिकून राहील. जुन्या आठवणीमध्ये रमू नका. काही गोष्टी मनात खोलवर रुतून बसतात, परंतु बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही, तर गतकाळातील गोष्टीमधून काहीतरी नवीन शिकून पुढे जायचं असतं. एखादा दुःखद प्रसंग तुम्हाला सतत आठवत असेल तर एका कागदावर लिहून काढा. नंतर तो कागद फाडा आणि जाळून टाका. त्या जळणाऱ्या अग्नीमध्ये दुःखही जळून जाईल आणि धुरासोबत हवेमध्ये विरून जाईल. हा उपाय साधा वाटत असला तरी एकदा करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो ते अनुभवा. तुम्हाला तुमचं मन हलकं झाल्याचा अनुभव येईल. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये हास्य आणि विनोदाला जागा द्या. तुमच्या मनावर मळत जमले का, तर मग खळखळून हसा. हास्य हा औषधाचा सर्वात स्वस्त आणि परिणामकारक डोस आहे. लहान मुलांचा खेळ बघा, एखादा विनोदी व्हिडिओ बघा आणि आवडला तर बेंबीच्या देठाला कळ लागेपर्यंत खळखळून हसा. हसतं म्हणजे काळोखात दिवा लागण्यासारखं आहे. अरे बाळा, सकाळचा सूर्यप्रकाश अनुभवा, कारण सूर्यप्रकाश म्हणजे फक्त प्रकाशच नाही, तो नव्या सुरुवातीचा आशीर्वाद आहे. सकाळी काही वेळ फक्त गॅलरीत उभं राहा, डोळे बंद करा आणि श्वास घ्या. हा फक्त अनुभव तुम्ही घ्या. सूर्य जसा रोज उगवतो तसं आपणही रोज नव्याने उगवू शकतो आणि समाजातील अंधकार दूर करू शकतो. म्हणून बाळा, स्वतःसाठी वेळ ठेवा. सगळ्यांसाठी झिजता तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरून जाता का? मग थांबा आणि स्वतःसाठी एक कप चहा घ्या. नसेल आवडत तर स्वतःच्या आवडीचं काहीतरी घ्या. महिन्यातून एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवा, फक्त तुमच्यासाठी. या दिवशी सर्व कामं बाजूला ठेवून तुम्हाला जे आवडेल ते करा. सिनेमा बघा, पुस्तक वाचा, झोप काढा, जे वाटेल ते करा. परंतु बाळा, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देता ना, तेव्हाच समाजाला काहीतरी चांगले देऊ शकता. म्हणून बाळा, सकारात्मक लोकांशी नातं ठेवा. आयुष्यामध्ये काही लोक भेटले की मन हलकं होतं. काहींना भेटून असं वाटतं हेच आपलं घर आहे. अशा लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान द्या आणि नकारात्मकतेपासून अंतर ठेवा. तुमच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असेल ज्यांचं बोलणं ऐकल्यावर मन हलकं होतं. त्यांच्याशी संपर्क वाढवा. आयुष्यामध्ये छोट्या क्षणाचा आनंद घ्या. अरे बाळा, जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य असतो, फक्त आपल्याला त्याचं भान राहत नाही. गरम गरम चहा, पावसातील गारवा, मातीचा सुगंध, आईच्या हाताच्या पोळीचा तुकडा, या सगळ्यांमध्ये आनंदाचं खरं रूप दडलेलं आहे. आनंद फक्त मोठ्या गोष्टीमध्ये नसतो रे, तो छोट्या क्षणाच्या मिठीतही असतो. म्हणून वर्तमानात जगा. भूतकाळ गेला, भविष्य अजून आलं नाही, पण वर्तमान आपल्या हातात आहे. हा क्षण पूर्णपणे जगा, जसा आहे तसा.
जेवत असाल तर फक्त जेवण करा, चालत असाल तर फक्त चालत राहा आणि झोपत असाल तर शांत झोपी जा. या ठिकाणी मोबाईल नको, फक्त जीवनाचा आस्वाद घ्या. आजचा क्षण असा घालवाल तसं आयुष्य घडेल. म्हणून माझ्या बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी या 18 गोष्टी, हे 18 उपाय, हे आयुष्य जगण्याचं खरं तत्त्वज्ञान आहे. यामधील काही गोष्टी तुम्ही आजच सुरू करू शकता. काहीसाठी वेळ लागेल, पण एकदा सुरुवात करावी लागते आणि ती तुम्ही आत्ताच करू शकता. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा
अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल. तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल. स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपले शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे. अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी
आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण एक आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला
या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहे. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच. कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो,
आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही. हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं